नमस्कार मित्रांनो, तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला असेल आणि तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मला खात्री आहे. तर चला आजच्या पुढील व्हिडिओची सुरुवात करूया. आतापर्यंत आपण भिलदार गावाचा इतिहास आणि तेथे सापडलेल्या अवशेषांबद्दल माहिती घेतली. आता पुढे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग दाखवत किल्ल्याचा इतिहास नेमका काय आहे आणि किल्ल्यावर आजही कोणते अवशेष अस्तित्वात आहेत हे आपण प्रत्यक्ष पाहून समजून घेणार आहोत. दरीपासून सुमारे 300 ते 400 मीटर अंतर चढून आल्यानंतर इथे आपल्याला हा जुना मारुती दिसतो. विशेष म्हणजे हा मारुती पूर्वीपासून जसा होता तसाच आजही याच ठिकाणी स्थित आहे. इथून थोड्याच अंतरावर दोन डोंगरांच्या मधोमध असलेली बारी लगेचच नजरेस पडते, पण तिच्या मागचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? हा देखील ये-जा करण्याचा महत्त्वाचा मार्ग होता. समोर टेहळणी होती, पुढे घर होते आणि आज त्यांचे अवशेष दगडांवर चिकटलेल्या चुन्याच्या स्वरूपात स्पष्टपणे दिसतात. या ठिकाणी पूर्वी अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण होत असे, त्यामुळे हे ठिकाण त्या काळात अत्यंत महत्त्वाचे होते. येथून पुढे सरळ पश्चिम टोकाकडे गेल्यास किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत जाणारा रस्ता जातो. हा रस्ता आजही इतका व्यवस्थित आहे, तर त्या काळात तो नक्कीच अधिक चांगला असावा. कारण साल्हेर, मुल्हेर, मोरागड यांसारख्या किल्ल्यांसाठी लागणारी अन्नधान्य व शस्त्रास्त्रांची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर याच मार्गाने होत असे. त्यामुळे भिलाई किल्ला त्या काळात अत्यंत महत्त्वाचा होता. या वस्तूंची ने-आण करण्याचे काम दरीत वसलेल्या भिलदार गावातील आदिवासी भिल्ल समाजातील लोक करत असत. हे लोक शारीरिकदृष्ट्या फार मजबूत असावेत असे संकेत मिळतात. कारण स्थानिक शेतकरी शेती करताना जमिनीतून अनेक वेळा मानवी हाडे, विशेषतः हातपायांची हाडे त्यांना सापडतात आणि ती हाडे आकाराने लांब व मजबूत दिसतात. यावरून हे लोक उंच आणि ताकदवान असावेत असा अंदाज बांधता येतो. या ठिकाणी पाण्याची उत्तम सोय होती, त्यामुळे येथून वाहतूक करणारे आदिवासी भिल्ल लोक येथे जेवण आणि विश्रांतीसाठी थांबत असत. मात्र सुमारे 5 ते 6 वर्षांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जागा मोठ्या प्रमाणात धुवून निघाली.
हे किल्ल्याच्या मुख्य दरवाजाचे ठिकाण आहे. आज दरवाजा पडलेला असून येथे केवळ चुन्याने जोडलेले दगडी अवशेषच दिसून येतात. या ठिकाणी किल्लेदाराचे घर तसेच प्रशासनासाठीची इमारत होती. येथूनच संपूर्ण परिसराचे नियंत्रण आणि प्रशासन चालवले जात असे. घराच्या जवळच किल्लेदार आणि प्रशासकांसाठी स्वतंत्र पाण्याची व्यवस्था येथे करण्यात आलेली होती आणि हे पाणी पिण्यासाठी तसेच इतर दैनंदिन गरजांसाठी वापरले जात असे. येथून आम्ही टाक्यांकडे जाण्यासाठी दक्षिण पश्चिम दिशेने निघालो. कारण पश्चिमेकडे सरळ चढतिरका असल्याने तिरप्या मार्गाने गेल्यास चढताना अधिक त्रास होत नाही. टाक्यांकडे जाण्यासाठी असे 2 वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत.
हा किल्ला चढण्यासाठी तसा सोपा आहे, मात्र किल्ल्याच्या माथ्याजवळचे शेवटचे 2 टप्पे थोडे अवघड आहेत. आम्ही ड्रोनद्वारे व्हिडिओ घेण्याचा निर्णय घेतला. हा व्हिडिओ पहा आणि भिलाई किल्ला वरून कसा दिसतो ते तुम्हीही अनुभवा. ड्रोन व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की भिलाई किल्ला चढण्यासाठी एकूण सोपा आहे, मात्र माथ्याजवळील शेवटचे 2 टप्पेच अवघड आहे. याच नैसर्गिक अडथळ्याचा फायदा घेऊन येथे अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रे साठवण्यासाठी ही जागा वापरण्यात येत होती. समोर धुके असल्यामुळे मोरागड आणि मुल्हेर किल्ले स्पष्ट दिसत नाहीत, मात्र साल्हेर किल्ला स्पष्टपणे दिसत आहे. यावरून भिलाई किल्ल्याचा वापर टेहळणीसाठीही केला जात होता हे लक्षात येते. हा बघा किल्ल्यावर चढताना येणारा पहिला अवघड टप्पा.
येथे आम्ही दोघे जण रस्ता चुकलो. मात्र खाली दिसणारा मार्ग सरळ आणि सोपा आहे. ते दोघे योग्य रस्त्याने चालत गेलेले दिसत आहे. आता आम्ही पाण्याच्या टाक्यांजवळ पोहोचलो आहोत. इथे एकूण 7 टाक्या आहेत आणि सोबत महादेवाची पिंडीही पाहायला मिळते. या टाक्यांचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जात असे. विशेषतः उन्हाळ्यात खालील भागात पाणी कमी झाल्यावर या टाक्यांमधील पाणी अधिक प्रमाणात वापरले जात असे. या टाक्यांमध्ये कचरा व घाण पडू नये म्हणून वर छप्पर बांधलेले असावे. कारण टाक्यांच्या काठांवर सर्वत्र केलेली होल आजही दिसतात. यावरून येथे छप्पर नक्कीच म्हणजे 100% अस्तित्वात होते हे स्पष्ट होते. येथे बसून जेवण करण्याचा अनुभव खरोखरच वेगळाच आहे. मात्र पाणी पिल्यानंतर प्लास्टिकच्या बाटल्या किल्ल्यावर कुठेही फेकू नयेत. आपल्या बाटल्या नेहमी आपल्या सोबतच परत घेऊन जाव्या. येथून आम्ही पुढे निघालो वरच्या बाजूला असलेल्या जवळच्या 2 गुहांकडे. ही बघा गुहा.
गुहेच्या वर कोरलेली ही रेषा वरून येणारे पावसाचे पाणी आत शिरू नये म्हणून खास बनवण्यात आली होती, जेणेकरून पाणी बाहेर वाहून जाईल. आणि विशेष म्हणजे या गुहेचा उपयोग त्या काळात अन्नधान्य व शस्त्रास्त्रे सुरक्षित साठवण्यासाठी केला जात असे. शेजारीच दुसरी गुहा आहे. ही गुहा पहिल्या गुहेपेक्षा खूपच मोठी आणि अधिक खोल आहे. सध्या आत पाणी साचलेले दिसते, मात्र त्या काळात या गुहेचाही उपयोग अन्नधान्य आणि शस्त्रास्त्रे साठवण्यासाठी केला जात असे. आम्ही सर्वजण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आणि तिथे पोहोचताच आम्हा सर्वांना अपार आनंद झाला, कारण तब्बल 40 वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकदा या किल्ल्याच्या माथ्यावर आलो होतो.
आम्ही पुन्हा ड्रोन उडवण्याचा निर्णय घेतला आणि किल्ल्याच्या माथ्यावरून दिसणारा भिलाई किल्ल्याचा अप्रतिम नजारा तुम्हीही पहा. येथे सप्तसुरंगी देवीच्या हातांच्या पंजांचे ठसे खडकात कोरलेले दिसतात. या देवीची पूजा भिलदार गावातील आदिवासी भिल्ल समाज करत असे. पूर्वी ही देवी गुहेत स्थापित होती आणि तिच्या नावाने चैत्र पौर्णिमेला यात्रा भरत असे. नंतर 16व्या शतकात याच लोकांनी देवीची स्थापना किल्ल्याच्या पश्चिम बाजूला केली. ड्रोनचे व्हिडिओ घेतल्यानंतर आम्ही पूर्वेकडील उत्तर बाजूने खाली उतरलो. वरून दुसऱ्या टप्प्याच्या टोकावरही एक टेहळणी होती. तिचे चुन्याने बांधलेले दगडी अवशेष आजही येथे पाहायला मिळतात. दुसरा टप्पा उतरून थोडे खाली खडकात कोरलेले होल दिसतात. या होलचा उपयोग पूर्वी किल्ल्याची निगराणी ठेवण्यासाठी केला जात असे. काही स्थानिक लोकांना भेटल्यानंतर माहिती मिळत गेली. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे श्रीमती गुंताबाई शिवाजी ठाकरे. त्या गणोरे गावातील असून त्यांचा विवाह क्याळेपाडा, भिलदर गावापैकी एक पाडा येथील श्री शिवाजी धवळू ठाकरे यांच्याशी सन 1981 मध्ये झाला. त्या महिलेने सांगितले की
सन 1983 मध्ये मी गरोदर असताना माझ्या घराच्या भिंतींना पांढऱ्या मातीचा गिलावा पोतरण्यासाठी करण्याच्या उद्देशाने पांढरी माती आणण्यासाठी भिलाई किल्ल्याच्या दरीत गेले. तेथे पांढरी माती खोदत असताना मला एका छोट्याशा मडक्यात 5 नाणी सापडली. ही नाणी सन 1842 मधील आहेत. ही 5ही नाणी मी आजपर्यंत काळजीपूर्वक जतन करून ठेवलेली आहेत. ही एक स्थानिक व्यक्ती म्हणजे श्री राजाराम काशीराम चौरे. त्यांनी घर बांधण्यासाठी पाया खोदत असताना त्या खोदलेल्या जागेत काही हाडे आढळली, परंतु ती हाडे माणसाची नसून कुठल्यातरी जनावरांची होती. त्यानंतर स्थानिक व्यक्तीने पुढे एक घराची जागा दाखवली, जी जागा पूर्वीच्या लोकांची असून त्याचेच अवशेष आजही दिसून येतात. ही एक मूर्तिपूर्ण प्राचीन काळातील असून ती दगडावर कोरलेली आहे. त्या कोरलेल्या मूर्तीच्या हातात धनुष्य आहे. या ठिकाणी खोदकाम केल्यानंतर मडक्यांचे तुकडे स्पष्टपणे आढळून येतात. हे बघा मडक्याचे तुकडे. अधिक खोल खोदकाम केल्यावर धान्य काढण्यासाठी वापरले जाणारे उखही तेथे सापडले आहे. हे बघा धान्य काढण्याचा उख. जमिनीवर सुकलेल्या पानांचा जाड थर पसरलेला असून त्यामध्ये मोठे लहान खडकं विखुरलेले दिसतात. मधोमध एकावर एक ठेवलेले मोठे दगड आढळतात, जे नैसर्गिक रचनेमुळे किंवा मानवी हस्तक्षेपामुळे तयार झाले असावेत अशी शक्यता आहे. अशा ठिकाणी प्राचीन वस्तीचे अवशेष, धार्मिक श्रद्धा किंवा ऐतिहासिक घटनांशी संबंधित खुणा आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या जागेचा इतिहास उलगडण्यासाठी पुरातत्व विभागाने, आर्किओलॉजी डिपार्टमेंट याचा सखोल शोध घ्यावा, जेणेकरून या ठिकाणाचा खरा व प्राचीन इतिहास समोर येईल.
या डोंगराच्या दरीत राहणारे बाबूराव दगडू जाधव यांनी त्यांना सापडलेल्या वस्तू दाखवल्या, तसेच त्यांच्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की शेती करत असताना त्यांना एक उखळ, एक अंगठी, एक दिवा तसेच काही मानवी हाडे सापडली. मात्र ही हाडे आकाराने फार मोठी व लांब होती. यावरून ती माणसे उंच व मजबूत शरीरयष्टीची असावीत असा अंदाज व्यक्त केला जातो. या निरीक्षणाला घरातील सदस्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनीही सहमती दर्शवली. या किल्ल्याशी संबंधित भिलदर गाव कसे नष्ट झाले व भिलाई किल्ला यांचा सविस्तर इतिहास मी लिहिलेल्या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. त्या पुस्तकाचे नाव आहे भिलाई किल्ल्याचा दडलेला इतिहास. हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. मी बाळू रामा गायकवाड. भिलाई किल्ल्याचा संपूर्ण शोध घेताना आत्माराम गोविंदा बागुल, बाबूराव कृष्णा बागुल तसेच ड्रोन उडविणारे योगेश जगताप यांच्या अमूल्य सहकार्यामुळेच हा व्हिडिओ तयार होऊ शकला. तसेच या परिसराविषयी माहिती देण्यासाठी मदत करणाऱ्या सर्व स्थानिक नागरिकांचे मी मनापासून आभार मानतो. तुमच्या सहकार्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचा इतिहास जगासमोर मांडता आला. धन्यवाद.